उन्हाळी वाळवणामध्ये हा पदार्थ बनवला ना, लेकरं कुरकुरे आणि चिप्स खायचं विसरून जातील. खरंच एकदा नक्की ट्राय करा. त्याच्यासाठी इथे ना मी 1 वाटी बारीक रवा घेतला. आता ज्या वाटीनं आपण रवा मोजलेला आहे ना, त्याच वाटीने 9.5 वाटी पाणी घ्यायचं. जर तुमच्याकडे मोठा रवा असेल ना, तर 10.5 वाटी इथे पाणी घ्यायचं त्याच वाटीने. तर इथे 9.5 वाटी पाणी घेतलेलं आहे. माझ्याकडे पालक शिल्लक होता, तर एकदम बारीक चिरून इथे मी पालक घेते. तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाका, कसुरी मेथी असेल तर कसुरी मेथी टाका. इथे 1.5 चमचा मी ओवा टाकलेला आहे, चवीनुसार मीठ आणि थोडंसं लाल तिखट म्हणजे आणखीन चव वाढेल. आता कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि गॅस मोठा ठेवलेला आहे. आता मी जिरे टाकायचं विसरले होते, तर 1 चमचा त्याच्यामध्ये जिरे टाकले. व्यवस्थित मिक्स करून ना पहिली उकळी काढून घेतली. पहिली उकळी आली ना, त्याच्यामध्ये चिमूटभर सोडा टाकायचा आणि व्यवस्थित मिक्स करायचा. असा चिकटपणा आला की आपलं ना पीठ शिजलेलं आहे. बारीक गॅसवरती सतत हलवत ना मी 15 मिनिट हे शिजवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने ना पापड करून घ्यायचे. आता थोडेसे जाडच करायचे आहेत, वाळल्यानंतर ना एकदम पातळ होतात. तर इथे मी 3 ऊन देऊन घेतलेले आहेत. बघा किती छान आणि पातळ झालेले आहेत. आता ना आपण हे तळून घेऊ आणि तळल्यानंतर ना बघा दुप्पट फुगतात, एकदम कुरकुरीत होतात आणि चवीलाही टेस्टी लागतात. मुलं तर इतके आवडीने खातात, मोठे तर मोठे, लहान मुलं पण आवडीने खातात आणि हे खाऊन ना कुरकुरे आणि चिप्स खायचं विसरतात. चला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला इथे सेंड कर.